पिल्ले यूनिवर्सिटी के चेयरमैन डॉक्टर के.एम. वासुदेवन पिल्ले, रिस्पेक्टेबल श्री फ्रांसिस जोसेफ सीओ जेम्स एजुकेशन इंडिया, मेरे सहयोगी एमएलए महेश पार्टी जी, अविनाश कोड़ी, प्रीतम मात्रे, सभी कॉर्पोरेटर्स, डॉक्टर डेफनी पिल्ले एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट, डॉक्टर प्रियम पिल्ले वाइस चांसलर, मानव पिल्ले डेप्यूटी चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर, महात्मा एजुकेशन सोसाइटी, distinguished dignitaries, faculty members and graduating students. सर्वात पहिले या विद्यार्थ्यांना आज डिग्री मिळत आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा डिग्री मिळते हा त्याच्या जीवनातला फार आनंदाचा क्षण असतो. पण जीवनामध्ये आपण उत्तम शिक्षण घेऊन आता पलीकडे आपल्या जीवनाची सुरुवात करणार आहात. तुमच्या या भविष्यातल्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व दृष्टीने यश मिळेल याकरता मी हृदयापासून शुभेच्छा देतो. शिक्षण याला आपण नॉलेज असं म्हणतो. नॉलेज हे खूप महत्त्वपूर्ण आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, research, skilled and successful practices, we name it as knowledge, and conversion of knowledge into wealth is the future for the country. आपल्या प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की आपण जगातली थर्ड लार्जेस्ट अर्थव्यवस्था बनलो पाहिजे. आणि आज संपूर्ण जगातल्या सगळ्या देशांकडे जर आपण बघितलं, ॲग्रिकल्चर पासून, इंडस्ट्री पासून, डिफेन्स पासून सगळ्या क्षेत्रामध्ये जे संशोधन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. इनोव्हेटिव्ह रिसर्च फॉर फ्युचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द फ्युचर ऑफ अवर कंट्री. आणि त्यामुळे एज्युकेशनमुळे आपल्याला जे शिकायला मिळतं त्यातून आपल्याला भविष्यातलं नॉलेज प्राप्त होतं. मी एवढा विद्वान नाही आहे, पण विशेष करून माझ्या जीवनामध्ये मला अनेक अनुभव मिळाले. कारण आपल्या देशामध्ये जो आपली GDP ग्रोथ आहे त्यापैकी 22 ते 24% जे आहे कॉन्ट्रीब्युशन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आहे, 52 ते 54% सर्व्हिस सेक्टरचा आहे आणि 12 ते 14% ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टरचा आहे. मी ज्या भागातून येतो त्या भागामध्ये 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मी स्वतः शेतकरी परिवारात जन्मल्यामुळे जरी मी एक्सप्रेस हायवे, टनेल, रोड, ब्रिजेस या सगळ्या बाबतीतली अनेक कामाचा अनुभव मला जुळलेला असला तरी मी जास्तीत जास्त ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात काम करतो. मला भारतातल्या 16 विद्यापीठांनी डिलीट दिलेल्या आहेत आणि त्या डॉक्टरेट ज्या आहेत त्यापैकी 6 कृषी क्षेत्रामध्ये आहेत, 4 वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये आहेत. आणि त्यामुळे शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग भविष्यात कोणत्या दिशेने करायचा आहे याचा निर्णय आपल्यासारख्या सुज्ञ आणि सुशिक्षित युवकांना करायचा आहे. शिक्षणातून रोजगार मिळाला पाहिजे, कारण नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक हे विवेकानंदांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे शिक्षणाचं स्वाभाविकपणे व्यावसायिकरण पण होत आहे
आणि शिक्षणातून रोजगार पण निर्माण होतो आहे. व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण याची पण देशाला गरज आहे. जर एखाद्या देशाची प्रगती आणि विकास करायचा असेल तर आपल्याला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागतं. उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आणि उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर झाले की इंडस्ट्री येते, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येते. आणि इंडस्ट्री आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आली की एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वाढतं. आणि एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल जेव्हा निर्माण होतं, रोजगार निर्माण होतो, त्यातून गरिबी दूर होते. इरॅडिकेशन ऑफ द पॉवर्टी is the most important subject for Indian society and the nation. आणि म्हणून तुम्ही जे नॉलेज प्राप्त केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. फ्युचरिस्टिक विजन फॉर डेव्हलपमेंट ही खूप महत्त्वाची आहे. आपल्या देशामधून काय एक्सपोर्ट होतं आणि काय इम्पोर्ट होतं याचा आपण पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे. एक्सपोर्ट वाढवलं पाहिजे आणि इम्पोर्ट कमी केलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं खूप आवश्यक आहे. सोसायटीमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे आपल्या समाजामध्ये इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी आपल्याला डेव्हलपमेंट तर करायचीच आहे, इकॉनॉमी पण डेव्हलप करायची आहे, पण त्याचबरोबर इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट पण प्रोटेक्ट करायची आहे. मी खूप वर्षांनी पनवेलला आलो आहे आणि मला जुन्या दिवसाची आठवण झाली. त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी या जुन्या ओल्ड मुंबई पुणे हायवेवरून मी अनेक वेळा या ठिकाणी यायचो. त्यानंतर या पनवेलच्या चौकात किती पोल्युशन व्हायचं याची मला कल्पना आहे, किती ट्रॅफिक जाम व्हायचा मला माहिती आहे. पण आता 900 कोटी रुपयाचं जंक्शन, कळंबोळी जंक्शन आता आम्ही बनवायला घेतलं आहे आणि ते काम पूर्ण झालं की तुमचं प्रदूषण कमी होईल. JNPTकडे जाणारे सगळे रोड चांगले बनलेले आहेत. पण मला त्यावेळी कल्पना नव्हती की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे याची विड्थ कमी होईल. आणि म्हणून मी आता पुन्हा एकदा मुंबई टू पुणे हा नवीन एक्सप्रेस हायवे बांधायला घेतला. म्हणजे JNPTवरून निघणारा ट्रॅफिक डायरेक्ट टनेल करून डायरेक्ट चौकला जाईल आणि पुढे पुण्याच्या रिंग रोडला जाईल. आणि पुण्याच्या रिंग रोडवरून डायरेक्ट बेंगलोरला नवीन रस्ता बनवतो आहे. आणि त्यामुळे मुंबई ते बेंगलोर फक्त 5.5 तासात होईल. आणि तुम्हाला अजून चांगली संधी आहे की यावर्षी डिसेंबर समाप्त होण्याच्या आधी हे प्रयत्न करेन की तुम्ही पनवेलवरून तुमच्या गाडीत बसून 12 तासाच्या आत दिल्लीला पोहोचाल. रस्त्याचं काम जवळपास पूर्णत्वाकडे आहे. रोड चांगले बनले पाहिजे, कारण अमेरिकन प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांनी म्हटलं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. रोडमुळे प्रॉस्पेरिटी येते, विकास होतो, पण त्याचबरोबर आपल्याला इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट पण प्रोटेक्ट केली पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगलं झालं पाहिजे आणि इकॉनॉमिक ग्रोथ पण वाढली पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्याला समाजाच्या सगळ्या क्षेत्रात प्रगती केली पाहिजे. तुमच्या भागाला समुद्र किनारा मिळालेला आहे आणि मी जेव्हा शिपिंग मंत्री होतो तेव्हा तामिळनाडूच्या फिशरमॅन करता 100 ट्रॉलर दिले होते. कारण टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहे. आपल्या ज्या फिशिंग बोट आहेत त्या फक्त 10 नॉटिकल मैल समुद्रात जातात, पण जे नवीन ट्रॉलर त्यावेळी शिपिंग मिनिस्ट्रीत मी असताना आम्ही डेव्हलप केले ते 100 नॉटिकल मैल जातात.
आणि ते गेल्यामुळे आपल्या फिशिंगचं उत्पादन आपण 5 ते 6 पटीने वाढवू शकतो. प्रोसेसिंग, पॅकेजिंग, आणि म्हणून ही ब्ल्यू इकॉनॉमी जी आहे ही आपल्या देशात 7 लाख कोटी रुपयाची बनवण्याचं मिशन भारत सरकारसमोर आहे. पण टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. जे आपले ट्रॉलर आहेत त्याच्यावर बर्फ बनवायचा कारखाना आहे, कोल्ड स्टोरेज आहे, आणि 100 नॉटिकल मैल समुद्रात जाईल, त्यामुळे दूरवरचे मासे आपल्याला पकडता येणार आहेत. अशी अनेक क्षेत्र आहेत की JNPT ज्यावेळी होता, मी ज्यावेळी मंत्री होतो तेव्हाचा ड्राफ्ट वाढवला आणि JNPTला त्या काळात 2000 कोटी रुपये प्रॉफिट झाला. आज JNPT हे जगातलं 3ऱ्या नंबरचं कंटेनर पोर्ट झालेलं आहे. त्यामुळे रोजगार निर्माण झालेला आहे. आपल्याला आपल्या क्षेत्रामधल्या स्ट्रेंथ काय आणि विकनेसेस काय आहेत याचा अभ्यास आपल्या इथल्या तरुण विद्यार्थ्यांनी जर केला तर त्यांना भविष्याची विजन मिळणार आहे. मी नेहमी सांगतो की देर आर सम पीपल who convert problems into opportunities and there are some people who convert opportunities into the problems. समोरचे प्रश्न आणि समस्यांना घाबरून जाऊ नका. त्या समस्यांचा सामना करा, त्याच्यावर सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन काढण्याची क्षमता जर लिडरशिपमध्ये असेल तर काही समस्या नाही आहे. मी जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि 55 उड्डाण पूल आणि वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट बांधला त्यावेळी मला खूप शिकायला मिळालं. महाराष्ट्र सरकारजवळ पैसे नव्हते, फक्त 5 कोटी रुपये होते. त्यावेळी धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा दोघेही होते. दोघांशी पण माझे खूप जवळचे संबंध होते. मला धीरूभाई म्हणाले, तुम्हाला कोण पैसे देणार? मी त्यावेळी कॅपिटल मार्केटमध्ये गेलो आणि पैसे उभे केले. त्या काळी 600 कोटी रुपये पाहिजे होते, 1200 कोटी रुपये मिळाले. आणि एवढा पैसा मिळाला की हे सगळी कामं जनतेच्या पैशातून झाली. आता तर माझ्या मिनिस्ट्रीत पैशाची कमी नाही आहे, खर्च होत नाही ही अडचण आहे. माझ्याकडे 15 लाख कोटी रुपये पडले आहेत. मी माझे रोड मॉनिटाईज करायला गेलो, भरपूर पैसे आहेत. आमच्या इन्व्हिट मॉडेलला आम्ही मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये जेव्हा लॉन्च केलं तेव्हा 7 दिवसाचा अवधी होता, पण पहिल्याच दिवशी 7 तासात 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब पैशाचा पाऊस पडला. या देशात पैशाची कमी नाही आहे, टेक्नॉलॉजीची कमी नाही आहे, पण देशाकरता इमानदारीने काम करणाऱ्या नेतृत्वाची कमी. जर आपण सगळ्यांनी देशाकरता आणि समाजाकरता काम करायचं ठरवलं, यू कॅन मेक मिरॅकल्स. आज आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप संशोधन होतं, अनेक स्टार्टअप आहेत, रिसर्च आहे. त्या सगळ्याच्या भरोश्यावर सगळे आता आयाम बदललेले आहेत. आपण एक वेळा युद्ध करायचो तर त्या ट्रकमध्ये सैनिक रायफल घेऊन उड्या मारायची आणि बॉर्डरवर धावायचे. आता कुठे पाहायला मिळत नाही. आता ड्रोन आणि मिसाईलचं युद्ध आहे. मी इराणमध्ये गेलो होतो, आता ते युद्ध सुरू झालं. तर इराणचे प्रधानमंत्री होते, त्यांच्या ओथ सेरेमनीला भारत सरकारतर्फे येऊन गेलो होतो. आणि कार्यक्रम संपल्यानंतर 15-20 लोक आम्ही VIP होतो, सगळ्यांची भेट झाली. त्यात एक हमासचे नेतेही होते, त्यांची भेट झाली. आणि मी हॉटेलमध्ये आलो आणि झोपलो. पहाटे 4 वाजता मला अँबॅसेडर आले आणि त्यांनी उठवलं आणि त्यांनी सांगितलं, साहेब आपल्याला लवकर निघालं पाहिजे. तर काय झालं? पण इथे जे हम्मसचे लीडर होते ज्याला तुम्ही भेटले ते खूप त्या ठिकाणी एका बंगल्यामध्ये होते आणि त्या बेडरूममध्ये झोपले होते. तिथे मिसाईल जाऊन तिथे त्यांचा वध झाला. म्हणजे आता एवढं परफेक्शन आलं आहे की आपण इथे उभा आहोत आणि 3000 किलोमीटर दुरून एक्झॅक्टली आपल्यापर्यंत मिसाईल पोहोचू शकते, एवढी टेक्नॉलॉजी बदलली आहे. जे काल होतं ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. सगळ्या क्षेत्रात परिवर्तन झालं. मी अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलमध्ये काम करतो.
22 लाख कोटी रुपयाचं आपलं फॉसिल फ्युएलचं इम्पोर्ट आहे. आणि ज्यावेळी मला अतिशय आनंद आहे की आता आपण जेव्हा मी पहिल्यांदा इलेक्ट्रिक कार मी ट्रान्सपोर्ट मंत्री असताना माझ्या त्यात पहिल्यांदा जेव्हा लॉन्च केली तेव्हा मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, ही गाडी रस्त्यात बंद पडली तर धक्का मारायला तुम्ही याल का? पण आता इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा, इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक ट्रक पॉप्युलर झाले. आता शेतकरी अल्टरनेटिव्ह फ्युएल बनवायला लागला. ब्रोकन राईसपासून, मोलायसेसपासून, शुगरकेन ज्यूसपासून, बांबूपासून, राईस स्ट्रॉपासून आता इथेनॉल तयार होतं. आणि इथेनॉलवर फ्लेक्स इंजिन आला आता. आणि मीच आता ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे मी ट्रॅक्टर कंपन्यांनाही सांगितलं आहे की CNG आणि इथेनॉलवरचा ट्रॅक्टर आता द्या, नाही तर मी Euro 6चे इमिशन नॉर्म लावेन. त्यामुळे येणारा काळात ट्रक आली, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, ॲग्रिकल्चर इक्विपमेंट आली, इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनस. हे 22 लाख कोटी जर आपण वाचवले तर आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या घरात जाते. आपल्या दिल्लीमध्ये हा जो राईस स्ट्रॉ आहे त्याला परळी म्हणतात. आणि पंजाब हरियाणामध्ये ती जाळतात, त्याच्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होतं. पण मी मागे लागलो आणि परळीपासून आता बायो बिटुमिन तयार झालं. आम्ही पहिला 1 किलोमीटर रोड नागपूर जबलपूर नॅशनल हायवेवर बांधला. आणि आता सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशन CSIRने ते त्यांना म्हणलं हे पेटंट विका. 15 इंडस्ट्रीने विकत घेतला आहे. आता कोणी परळी जाळणार नाही, त्याच्यापासून बिटुमिन तयार होईल. आपल्याला बिटुमिन इम्पोर्ट करण्याची जरूरत पडणार नाही. पानिपतमध्ये आम्ही एक कारखाना सुरू केला. त्यात परळीपासून, राईस स्ट्रॉपासून 1 लाख लिटर इथेनॉल, 150 टन बायोबिटुमिन आणि 78,000 टन पर इयर ॲव्हिएशन फ्युएल तयार होतं. सस्टेनेबल ॲव्हिएशन फ्युएल. आता आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे, ऊर्जादाता झाला. ऊर्जादाता नाही झाला, इंधनदाता झाला. इंधनदाता नाही तर बिटुमिन दाता झाला. आणि आता मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की हायड्रोजन तयार करा. माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे, मी दिल्लीमध्ये वापरतो. त्या गाडीचं नाव आहे मिराई. ही टोयोटोची आहे. आणि मिराई हा जपानी वर्ड आहे. मिराई मीन्स फ्युचर, भविष्य. आणि हायड्रोजनवरती चालते. मी युनिव्हर्सिटीतल्या आपल्या स्टुडंट्सला आणि प्रोफेसर्सला विनंती करेन की भविष्यात देशाच्या उपयोगाच्या कोणत्या टेक्नॉलॉजी आहेत त्या शोधून काढा. जर आपण पाण्यापासून आणि बायोमासपासून जर ग्रीन हायड्रोजन तयार केला तर आज आपण ऊर्जा आयात करणारे नाही तर ऊर्जा निर्यात करणारा देश. आज आपल्या इथे पेट्रोलियमपासून हायड्रोजन तयार होतो, तो ब्राऊन आहे. कोळशापासून तो ब्लॅक हायड्रोजन आहे. आता म्युनिसिपल वेस्टला सॅग्रिगेट करून आपण त्यातून ऑर्गॅनिक वेस्ट काढून त्याचा हायड्रोजन तयार करू शकतो. तुमचा हा रोड जो दिल्ली मुंबई हायवे इथे येतो आहे, त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही दिल्लीमध्ये खूप कचरा आहे. 4 टेकड्या आहेत कचऱ्याच्या. गाझीपूर म्हणून टेकडी आहे. 80 लाख टन कचरा सॅग्रिगेट करून रोडमध्ये टाकला आहे. माझी महेश बालडेंना विनंती आहे की पनवेलमध्ये जर कचरा असेल तर महानगरपालिकेचे मेयर साहेब सॅग्रिगेट करा. तुमचा सगळा कचरा आम्ही रोडमध्ये टाकायची व्यवस्था करू, म्हणजे पनवेलमधलं प्रदूषण दूर होईल. जसं मी सांगितलं की नॉलेज टू वेल्थ, तसं वेस्ट टू वेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. नो पर्सन इज वेस्ट अँड नो प्रोडक्ट इज बेस्ट. It is depending upon the appropriate vision of the leadership, appropriate technology that you can convert waste into wealth. ही तरुण पिढी आहे, त्यांचा रिसर्च आणि एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. अमेरिकेमधल्या 10 डॉक्टरमध्ये 6 डॉक्टर भारतीय आहेत. UK तसंच आहे. आपले सॉफ्टवेअर इंजिनियर्स जगात सगळ्या ठिकाणी त्यांचं नाव आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात शिक्षणाचा उपयोग भविष्यातला भारत निर्माण करण्याकरता कसा होईल याचा तुम्ही विचार करा. तुम्ही जेवढं चांगलं संशोधन कराल तेवढा तुमचा फायदाही पण होणार आहे, कारण त्यातून पैसेही मिळणार आहे.
पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की शिक्षणातून माणूस सुशिक्षित जरूर बनतो, पण सगळेच सुशिक्षित सुसंस्कृत असतात असं नाही. शिक्षणाबरोबर ज्ञानाबरोबर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, व्हॅल्यू बेस्ड फॅमिली सिस्टम ही तेवढीच महत्त्वाची आहे. व्हॅल्यूज म्हणजे खरं बोलणं, चांगलं वागणं. आपल्या इतिहास, संस्कृती आणि विरासतमध्ये इंडियन व्हॅल्यूज कोणत्या त्याचा अभ्यास आपण सगळे करतो. आणि व्हॅल्यू आधारित जर आपण व्यक्ती निर्माण केलं तर आपण उत्तम नागरिक बनू. आपण सुशिक्षित आहोत, रिसोर्सेसफुल आहोत, पण आपण जर उत्तम नागरिक बनलो नाही तर त्याचा उपयोग काय? आपला IQ चांगला, पण त्याचा उपयोग समाजाकरता, देशाकरताही झाला पाहिजे, गरीब माणसाकरताही झाला पाहिजे. हा सोशल कॉन्शियसनेस, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल अवेअरनेस हा देखील आपल्या उच्च विद्या विभूषित तरुणांमध्ये असला पाहिजे, तर ज्ञानाचा उपयोग आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्ञानाचा विकास करायचा आहे, नॉलेजला विकसित करायचं आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च करायचं आहे. रोजगार तर मिळेलच, पण देशाच्या विकासामध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे असं तुम्ही ठरवलं, तुमचं ते कॉन्ट्रीब्युशन देशाकरता खूप मोठं होणार आहे. त्याला नेहमी जेव्हा संधी मिळते युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याची, IIT मध्ये जाण्याची, ते मला खूप आनंद होतो. कारण हे सगळे तरुण उद्यातल्या भारताचे शिल्पकार आहेत. यू आर द आर्किटेक्ट ऑफ फ्युचर इंडिया. आणि तुम्ही जर मनात आणलं तर हा देश विश्व गुरु बनू शकतो, जगातली पहिल्या नंबरची आर्थिक महाशक्ती. इम्पॉसिबल हा वर्ड म्हणजे आय एम पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. तुम्ही हे करू शकता, ही करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. मला आज आपल्या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे. पण मला आज 6:30 वाजता इंडिया टुडेचा मुंबईमध्ये कार्यक्रम आहे आणि 8 वाजताच्या विमानाने मला वापस जायचं आहे. त्यामुळे मी जेवढा वेळ द्यायला पाहिजे होता तेवढा देऊ शकत नाही. याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. पुन्हा एकदा आपल्या संस्थेला आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जे डिग्री घेत आहेत त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू. बेस्ट लक. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.